एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। धनंजय देशमुख यांनी एक धक्कादायक दावा केलेला आहे। आरोपी कृष्णा आंधळे जिवंत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। कृष्णा 3 वेळा गावी येऊन गेला असा दावा सुद्धा धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ही 6 मार्चला आता होणार आहे, पण तत्पूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ माजलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे जिवंत असल्यासंदर्भातला दावा धनंजय देशमुख यांनी केलेला आहे। शिवाय तो 3 वेळा गावी येऊन गेला असं सुद्धा धनंजय देशमुखांनी म्हटलंय। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते। संतोष देशमुखांच्या खुनाच्या अनेक बारकाया माहिती असतील आणि म्हणूनच मला वाटतं की 13-14 महिने झाले तरी अजूनही तो कोणाला मिळत नाहीये। महाराष्ट्र पोलिसांना मिळत नाहीये, सीआयडीला मिळत नाहीये। आणि याच्या मागे काय आहे तर मला कुठेतरी अशी शंका आहे की कृष्णा आंधळेला संतोष देशमुखांची हत्या आणि धनंजय मुंडे यांच्यातली जी लिंक आहे ती पूर्णपणे माहिती आहे, त्याच्याकडे अनेक प्रूफ आहेत, अनेक व्हिडिओ आहेत आणि म्हणूनच तो आतापर्यंत ऍब्स्कॉन्डिंग आहे। आणि त्यात आता जेव्हा कळतंय की 3 वेळा तो त्याच्या गावी येऊन राहून गेला तरी सीआयडीला भेटत नाहीये,